वंचित घटक समाज अर्थातच जे पारधी समाज आहे तर या संदर्भात आमच्यासोबत आहे माननीय उत्तमजी खंडागळे, कोरेगाव क्रांतीचे मुख्य संपादक आहे. तसेच भरपूर पुणे शहरात नव्हे तर महाराष्ट्रात यांचं कामकाज आहे. तर सविस्तर आपण काय चर्चा करणार आहे, काय बोलणार आहे आपण? जे की आदिवासी पारधी समाज जो आहे, या पारधी समाजाला कसल्याही प्रकारच्या शासन स्तरावरून आत्तापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट 1947 सालापासून जसा आपला भारत देश स्वतंत्र झालेला आहे तेव्हापासून या पारधी समाजाकडं चोर म्हणून फक्त पाहिलं जातं, चोऱ्या माऱ्या करणारे लोक आहेत म्हणून पाहिलं जातं. परंतु ते एक प्रकारचे माणसं आहेत आणि त्या माणसाला माणूस म्हणून आपणाला जवळ घेणं आपलं मानवांचं कर्तव्य आहे. तर मला असं शासनाला सुचवायचं आहे आणि भारतीय नागरिकांना पण सुचवायचं आहे, आपण सर्व भारतीय नागरिक भारतीय आहोत. आपण एक तळागाळातल्या विचाराचे, बाबासाहेबांच्या विचाराचे, शाहू महाराजांच्या विचाराचे आणि शिवाजी महाराजांच्या विचाराचे आपण लोक आहोत. जात ना पात, आपण मानव हीच आपली जात आहे. परंतु ह्या पारधी समाजाकडं जर पाहिलं तर त्या लोकांना हे बेकार लोक आहेत, हे असले घाणेरडे लोक आहेत, हे वाईट कामं करतात असं म्हणलं जातं. तर ते वाईट कामं का करतात याकडे शासनाने जर थोडंसं सूक्ष्म नजरेनं जर पाहिलं तर ते त्यांना उदरनिर्वाहासाठी कसल्याही प्रकारचं साधन नाही. शिक्षण घेतलेलं नसतात म्हणून ते अनफड लोक असतात, त्यांना कायद्याचं नॉलेज नसतं, त्यांच्या वस्तीवर, त्यांच्या झोपडपट्टीवर शाळेची सोय नसते. मग अशा ह्या समूहाला शासनाचं अधिक कर्तव्य आहे त्यांच्या वस्तीवर शाळा निर्माण करणे, शाळेच्या प्रभावामध्ये आणणे, त्यांच्या उपजीविकेसाठी जे हजारो करोड एकर जमीन पडून आहे ते प्रत्येक कुटुंबाला 5 एकर प्रमाणामध्ये जमीन दिली पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होईल. म्हणजे चोऱ्या माऱ्या करणार नाहीत, वाईट गोष्टी करणार नाहीत, त्यांना वाईट गोष्टी करू नये याच्यासाठी त्यांना उदरनिर्वाहासाठी जमीन दिली पाहिजे. आणि जिथं जिथं की जे पारधी समाजाचे जी वाड्या वस्त्या जी काही वस्त्या आहेत त्या ठिकाणावर शाळेची सोय केली पाहिजे, की रस्त्याची सोय केली पाहिजे, पाण्याची सोय केली पाहिजे. माणूस म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटते. म्हणून एक पारधी समाजाला न्याय मिळविण्यासाठी की माझा हा धडपड आहे, वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा हा घटक माझा विचार आहे. या विचारातून मला पारधी समाजाला, वंचित समाजाला मला असं सांगायचं आहे, तुमच्यावर जर पोलीस डिपार्टमेंटने खोटे गुन्हे नोंद केलेले असतील तर आपण ताबडतोब माझा खाली मी नंबर देत आहे, माझा मोबाईल नंबर आहे 77 58 98 46 51. जर कोणत्या ठिकाणी कुणावर जर अन्याय झाला तर या नंबरवर मला झालेली हकीकत मला सांगावी, जेणेकरून त्या अन्यायाविरुद्ध आपल्याला प्रतिकार करता येईल. जे खोटे गुन्हे नोंद झाले तर ते गुन्हे खोटे झाले नाही पाहिजेत, रीतसर पुराव्या आधारे गुन्हे नोंद झाले पाहिजेत. जे गुन्हेगार आहेत आणि खरोखर गुन्हा करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे ह्या मी मताचा आहे. कारण का गुन्हेगाराला पाठीशी घालू नये, गुन्हेगाराला कायद्याचा धाक बसलाच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर या पद्धतीनं आपल्यावर जर खोटे गुन्हे नोंद होत असतील तर आपण या खोटे गुन्हे नोंद करणाऱ्याच्या अधिकाऱ्याविरोध आपण संघर्ष केला पाहिजे, ते जेणेकरून आपल्यावर गुन्हे नोंद करणार नाहीत. तुम्ही अनपढ आहात, अशिक्षित आहात म्हणून पोलीस डिपार्टमेंट तुमचा गैरफायदा घेऊन तुमच्यावर खोटे गुन्हे नोंद करतात.